मागच्या लेसनमध्ये आपण शिकलो होतो की ड्युप्लेक्सेस कॅल्क्युलेट कसे करायचे. सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, डबल डिजिटचा ड्युप्लेक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, ट्रिपल डिजिटचा ड्युप्लेक्स कसा कॅल्क्युलेट करायचा. आता या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की या ड्युप्लेक्सेसचा उपयोग करून दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कसा करायचा, दिलेल्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, वर्ग कसा कॅल्क्युलेट करायचा. पहा, रेफरन्ससाठी म्हणून आपण एक काम करू की जे ड्युप्लेक्सेस होते ते आपण इथे पहिले लिहून घेऊ, म्हणजे त्याला आपण वारंवार रेफर करू शकू. चालेल. पहा, ड्युप्लेक्स ऑफ ए सिंगल डिजिट नंबर, ड्युप्लेक्स ऑफ ए सिंगल डिजिट नंबर म्हणजे एकच डिजिट असेल, सपोज एक्स. समजा तो जो डिजिट आहे तो एक्स आहे. त्याचा ड्युप्लेक्स कसा काढतो आपण, त्या डिजिटचा स्क्वेअर करतो. बरोबर. ड्युप्लेक्स ऑफ टू डिजिट्स, समजा एक्स आणि वाय असे दोन डिजिट्स आहे, त्याचा ड्युप्लेक्स आपण कसा काढतो, 2xy. म्हणजे त्या दोन डिजिटचा प्रॉडक्ट आणि त्या प्रॉडक्टला 2 नी पुन्हा मल्टिप्लाय करतो, म्हणजे 2xy. ड्युप्लेक्स ऑफ थ्री डिजिट्स, x, y आणि z असे तीन डिजिट्स असतील तर त्याचा ड्युप्लेक्स कसा काढतो आपण, 2 पहिला आणि शेवटचा डिजिट 2 इंटू x z प्लस मधला जो डिजिट असतो त्याचा स्क्वेअर करतो आणि तो जो स्क्वेअर आहे तो या प्रॉडक्ट मध्ये ऍड करतो, मिळवतो. ही पद्धत वापरून आपण ड्युप्लेक्सेस कॅल्क्युलेट करतो. बरोबर. तर आता आपण या ड्युप्लेक्सेसचा वापर करून दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. या कोर्समध्ये आपण जास्तीत जास्त 3 डिजिट्स असणाऱ्या नंबरचा स्क्वेअर करणार आहोत. ठीक आहे. पहा, सिंगल डिजिट नंबर जो असतो त्याचा स्क्वेअर करणं सोपं आहे, कारण त्या डिजिटचा सिंपली आपण स्क्वेअर करतो. म्हणजे 2 स्क्वेअर्ड इज 2 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 4, 4 स्क्वेअर्ड इज 4 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 16. या पद्धतीने सिंगल डिजिट नंबरचा स्क्वेअर करणं म्हणजे त्याला काही वेगळी पद्धत नाही आहे. जस्ट त्या डिजिटचा आपण स्क्वेअर करतो, त्या नंबरचा आपण स्क्वेअर करतो. पण दोन डिजिट्स जर असतील, फॉर एक्झाम्पल, पहिला एक्झाम्पल 23 चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. 23 चा स्क्वेअर कसा करायचा, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा की तुम्ही सुरुवात ही राईट टू लेफ्ट पण करू शकता आणि लेफ्ट टू राईट पण करू शकता. जर आपल्याला उत्तर पार्ट्स मध्ये करायचं असेल, हे सुद्धा उत्तर दोन प्रकारे निघू शकतं. याचं सुद्धा उत्तर आपण दोन प्रकारे लिहू शकतो. पार्ट्स मध्ये पण लिहू शकतो आणि डायरेक्ट आन्सर पण लिहू शकतो. डायरेक्ट आन्सर कसं लिहायचं हे मग सांगतो. पहिले आपण पार्ट्स मध्ये कसं उत्तर लिहायचं ते शिकू. तर पार्ट्स मध्ये जर उत्तर लिहायचं असेल तर दोन्ही बाजूनी तुम्हाला सुरुवात करता येते, राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट. जनरली आपण प्रिफर करायचं लेफ्ट टू राईट करायला, कारण जवळपास सगळे ऑपरेशन्स, डिव्हिजन जर का सोडलं तर जवळपास सगळे ऑपरेशन्स आपण रेग्युलर मॅथमॅटिक्समध्ये, म्हणजे आपली जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण राईट टू लेफ्ट करतो. पण या अभिनव गणितामध्ये जिथे जिथे आपण लेफ्ट कडनं सुरुवात करू शकतो तिथे लेफ्ट कडनंच सुरुवात करायची, कारण दॅट्स अ गुड एक्सरसाइज फॉर द ब्रेन. मेंदूसाठी सुद्धा तो एक सुपर असा एक एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे. ठीक आहे. तर यावेळेला सुद्धा आपण लेफ्ट टू राईट करणार आहोत. मात्र सिंगल लाईन मध्ये, एकाच लाईन मध्ये जर आन्सर लिहायचं असेल तर तुम्हाला राईट टू लेफ्टच करावं लागेल, जी पद्धत आपण या पद्धतीनंतर लगेच पाहणार आहोत. ठीक आहे. तर लेफ्ट टू राईट काय करायचं, काय आहे दिलेला नंबर 23. किती डिजिट्स आहेत त्याच्यामध्ये, 2 डिजिट्स आहेत. कुठले कुठले, 2 आणि 3. तर सगळ्यात पहिले काय करायचं, आपण पहिल्या डिजिटला विचारात घ्यायचं आणि त्याचा ड्युप्लेक्स काढायचा, त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करायचा आणि तो ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करून तो पार्ट मध्ये लिहायचा. म्हणून मी एक स्लॅश दिली. का दिली, कारण या पार्टला, या ड्युप्लेक्सला, 2 च्या ड्युप्लेक्सला इतर पार्ट्स पासून सेपरेट करण्याकरता स्लॅश दिली. आता त्यानंतर काय करायचं, दुसरी स्टेप काय आहे, जो दुसरा डिजिट आहे तो पहिल्या डिजिटला जॉईन करायचा. म्हणजे आता किती डिजिट्स झाले तुमच्याकडे, 2 डिजिट्स. आता या
दोन डिजिट्स 2 आणि 3 23 चा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करायचा आणि तो सेकंड पार्ट मध्ये लिहायचा. पुन्हा स्लॅश द्यायची. आता एक्सक्लुजन फेज बिगिन्स. मित्रांनो लक्षात घ्या, आठवा ऊर्ध्व तिर्यकभ्याम पद्धतीने केलेला गुणाकार आठवा. आलं लक्षात? ड्युप्लेक्सेसचा उपयोग करून आपण स्क्वेअर करतो. ही पद्धत जी आहे ती बेसिकली ऊर्ध्व तिर्यक पद्धतच आहे. बरोबर आहे ना? त्याचं फॉर्म्युलायझेशन करून त्याला फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्ट करून आपण ही पद्धत वापरतो. पण याचं बेसिक जे आहे, बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते ऊर्ध्व तिर्यक पद्धत आहे. म्हणून यामध्ये सुद्धा इन्क्लुजन फेज, एक्सक्लुजन फेज अशा दोन फेजेसमध्ये आपण आन्सर लिहितो. पहिली फेज कुठली? इन्क्लुजन फेज. इन्क्लुजन फेज म्हणजे काय असते की जेव्हा आपण आन्सर लिहित असताना पार्ट्समध्ये म्हणा किंवा एका सिंगल लाईनमध्ये म्हणा, जेव्हा आन्सर लिहित असताना ज्या बाजूकडून आपण सुरुवात करतो, लेफ्ट किंवा राईट, त्या बाजूकडून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा एक एक डिजिट पूर्वीच्या डिजिटला जॉईन करत जातो. कुठपर्यंत जॉईन करतो? जोपर्यंत एकाच स्टेपमध्ये त्या नंबरमध्ये असणारे सगळे डिजिट्स कव्हर होणार नाही, एकाच वेळेला कव्हर होणार नाही तोपर्यंत. तर ही जी ऍड करत हे जे जॉईन करत जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला इन्क्लुजन फेज असं म्हणतो. कारण इन्क्लूड करणे म्हणजे समाविष्ट करणे, अंतर्भूत करणे. तर पूर्वीच्या डिजिटमध्ये समोरचा डिजिट, नेक्स्ट डिजिट आपण समाविष्ट करत जातो, अंतर्भूत करत जातो. कुठपर्यंत? दिलेल्या नंबरमधले सगळे डिजिट्स एकाच स्टेपमध्ये कव्हर होत नाहीत तोपर्यंत. या फेजला म्हणतात इन्क्लुजन फेज. आणि मग सगळेच्या सगळे डिजिट्स एका स्टेपमध्ये कव्हर झाले की आपली एक्सक्लुजन फेज सुरू होते. एक्सक्लुजन फेज मध्ये ज्या बाजूकडनं आपण सुरुवात केलेली आहे तो एक डिजिट, तो एक कॉलम कॅन्सल करत एक्सक्लूड करत जाणे. बरोबर? त्याला एक्सक्लुजन फेज असं म्हणतात. आणि हे एक्सक्लूड कुठपर्यंत करत नेतो आपण? शेवटच्या डिजिट पर्यंत करत नेतो. म्हणजे शेवटच्या स्टेपमध्ये शेवटचा सिंगल डिजिटच ऑपरेट होतो, कव्हर होतो. किंवा त्यामध्ये जे दिलेलं ऑपरेशन आहे, ऊर्ध्व तिर्यक म्हणा किंवा हे ड्युप्लेक्सेस म्हणा, त्या एकाच डिजिटवरती त्या स्टेपमध्ये आपण अप्लाय करतो. त्या स्टेप पर्यंत आपण एक्सक्लूड करत जातो. बरोबर आहे? तर आता या सेकंड स्टेपमध्ये दिलेल्या नंबरमधले दोनही डिजिट कव्हर झाले. म्हणून आता इथे एक्सक्लुजन फेज संपली. आता काय करायचं? जिथून सुरुवात केलेली आहे तो पहिला डिजिट एक्सक्लूड करायचा. आता उरले किती? एकच डिजिट, 3. म्हणून त्याचाही ड्युप्लेक्स काढायचा. बरोबर आहे? कळलं? लॉजिक कळलं, तर्क कळला यामधला. हा तर्क कळणं, लॉजिक कळणंच महत्वाचं आहे. तर आता या थर्ड स्टेपमध्ये, या थर्ड पार्टमध्ये हा सेकंड डिजिट कव्हर झालेला आहे. म्हणून आपलं हे जे स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन आहे हे इथे संपलेलं आहे. लक्षात घ्या, ऊर्ध्व तिर्यक पद्धतीप्रमाणे या पद्धतीमध्ये सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो. फॉर्म्युला तोच आहे. स्क्वेअरिंगसाठी दिलेली जी संख्या आहे त्या संख्येमध्ये जर n डिजिट्स असतील तर आपण फॉर्म्युला कसा लिहितो? 2n-1. हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला कशाचं उत्तर देतो? स्क्वेअरिंगच्या कॅल्क्युलेशनमध्ये किती स्टेप्स कराव्या लागतील किंवा किती पार्ट्स लिहावे लागतील. आता इथे किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. म्हणजे 2 इंटू nच्या ठिकाणी 2 -1 = 2 2 जा 4 -1 3. म्हणजे आपल्याला टोटल 3 पार्ट्समध्ये आन्सर लिहावं लागेल. टोटल 3 स्टेप्स कराव्या लागतील. येस, पहा आपण केलेलं आहे. मग आता काय करायचंय? आता हे जे ड्युप्लेक्सेस आपण लिहिलेले आहेत त्या ड्युप्लेक्सेसला पुढे सॉल्व्ह करायचंय, पुढे कॅल्क्युलेट करायचंय. ड्युप्लेक्स ऑफ 2, सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स कसा कॅल्क्युलेट करतो आपण? त्या डिजिटला स्क्वेअर करतो. 2 डिजिट्स, ड्युप्लेक्स ऑफ 23, 2 डिजिट्स कसा कॅल्क्युलेट करतो? या 2 डिजिट्सचा प्रॉडक्ट आणि त्या प्रॉडक्टला 2 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे 2 इंटू 2 इंटू 3, 2 इंटू 3. आता ड्युप्लेक्स ऑफ 3, ड्युप्लेक्स ऑफ सिंगल डिजिट कसा कॅल्क्युलेट करतो? त्या डिजिटचा स्क्वेअर घेतो. येस, आता पुढे सॉल्व्ह करा. 2 चा स्क्वेअर 4, 2 इंटू 2, 2 2 जा 4, 4 3 जा 12, 2 2 जा 4, 4 3 जा 12 आणि 3 स्क्वेअर्ड इज 9.
चला आपण आन्सर लिहिलेलं आहे, 3 पार्ट्समध्ये आपण आन्सर लिहिलेलं आहे. आता या पार्ट्सला बॅलन्स करण्याची आवश्यकता आहे, कारण या मधल्या पार्टमध्ये 2 डिजिट्स आहे आणि बॅलन्सिंगचा रूल काय आहे, लेफ्ट मोस्ट पार्ट, सगळ्यात डावीकडला पार्ट सोडून इतर दोनही पार्ट्समध्ये, राईट साइडेड पार्ट्समध्ये फक्त सिंगल डिजिट असावा, एकच डिजिट असावा. आणि जेव्हा आपण एक डिजिट ठेवतो, रिटेन करतो, तेव्हा आपण काय करतो, युनिट्स प्लेस डिजिट लिहितो आणि उरलेले इतर हायर प्लेस डिजिट्स हे कॅरी करतो, पास करतो. कॅरी करणे किंवा पास करणे म्हणजे ते डिजिट्स त्याच्या लगतच्या डावीकडल्या भागामध्ये ऍड करणे, इमिजिएट लेफ्ट पार्टमध्ये ऍड करणे. ओके, सो बॅलन्सिंग स्टार्ट्स. राईटमोस्ट पार्टचं बॅलन्सिंग, सगळ्यात उजवीकडल्या भागाचं बॅलन्सिंग, एकच डिजिट आहे म्हणून जसाच्या तसा लिहा. आता मिडल पार्टचं बॅलन्सिंग, 2 डिजिट्स आहे, युनिट्स प्लेस डिजिट 2 ठेवा आणि टेन्स प्लेस डिजिट 1 कॅरी करा, पास करा. हा जो पार्ट आहे लेफ्ट मोस्ट पार्ट, यामध्ये कॅरी करा, पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणून हा जो 1 आहे तो ऍड करा. 4 + 1 5. आता लेफ्ट मोस्ट पार्टमध्ये कितीही डिजिट्स असले तरी चालतील, म्हणून 5 हा जसाच्या तसा लिहा. राईट. आपलं उत्तर काय आलेलं आहे, हे आहे शेवटचं उत्तर, फायनल आन्सर. आपलं एक्झाम्पल काय होतं, 23 स्क्वेअर्ड इज इक्वल टू, उत्तर काय आहे 529. आता याला तुम्ही बीजांक पद्धतीने चेक सुद्धा करू शकता. कसं करायचं चेक, 23 स्क्वेअर्डचा बीजांक काढायचा. सगळ्यात पहिले आपण या बेसचा बीजांक काढू, त्यानंतर मग त्या बीजांकाचा पॉवर घेऊ. या 2 ला पॉवर म्हणतात आणि या 23 ला बेस म्हणतात. मग बीजांक घ्यायचा पहिले बेसचा आणि त्या बीजांकाला मग स्क्वेअर करायचं, म्हणजे जे ऑपरेशन आहे, एक्सपोनेन्शियल जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन तिथे अप्लाय करायचं. 2 + 3 5, 23 चा बीजांक 5, त्याला करा स्क्वेअर. 9 काढून टाका, 5 + 2 7, 5 स्क्वेअर्ड इज 25, 2 + 5 7 इज इक्वल टू 7. दोन्ही साइड्स इक्वल आहेत, याचा अर्थ हे आपला आन्सर करेक्ट आहे. बरोबर. तर ही पद्धत वापरून आपण दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करतो. ड्युप्लेक्स पद्धत वापरून दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करतो. अतिशय सोपी पद्धत आहे आणि कुठेही मोठे मोठे गुणाकार, मोठे मोठे मल्टिप्लिकेशन्स करण्याची आवश्यकता नाही. हँडी कॅल्क्युलेशन्स आहेत, ओरल कॅल्क्युलेशन्स होतील. सगळेच्या सगळे कॅल्क्युलेशन्स ओरली तुम्हाला करता येतील, मेंटली करता येतील. आणि हे महत्व आहे या पद्धतीचं. ही जनरल मेथड आहे. कुठल्याही नंबरचा स्क्वेअर तुम्ही करू शकता, फास्टेस्ट वेनी करू शकता. बरोबर. तर हे ड्युप्लेक्स कॅल्क्युलेशन्स व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ड्युप्लेक्सेस कसे कॅल्क्युलेट करायचे, ते पार्ट्समध्ये कसे लिहायचे, मग त्या पार्ट्सला सॉल्व्ह कसं करायचं, मग कॅल्क्युलेशन करून त्या पार्ट्सला बॅलन्स कसं करायचं हे लिहून घ्या. बरोबर आहे. पुढलं एक्झाम्पल पाहूया आपण. पुढलं एक्झाम्पल नंबर 2, 97 स्क्वेअर्ड. तर स्क्वेअरिंगसाठी दिलेला नंबर आहे 97. आपल्याला सुरुवात करायची आहे लेफ्ट साइड कडनं. ठीक आहे. तर कन्सिडर करा पहिला डिजिट, लेफ्ट मोस्ट डिजिट, त्या डिजिटचा ड्युप्लेक्स काढा, पार्ट करा, त्याला जॉईन करा दुसरा डिजिट. आता किती झालेले आहेत आपल्याकडे डिजिट्स, 2 डिजिट्स. त्या दोनही डिजिटचा ड्युप्लेक्स काढा, म्हणजे ड्युप्लेक्स ऑफ 97, 2 डिजिट्स 9 आणि 7, हे 2 डिजिट्स पार्ट करा. आता या दुसऱ्या स्टेपमध्ये दिलेल्या नंबरमधले दोनही डिजिट्स कव्हर झालेले आहेत. इन्क्लुजन फेज संपलेली आहे, म्हणून आता पहिला डिजिट कॅन्सल करा, एक्सक्लूड करा. कॅन्सल करा म्हणजे एक्सक्लूड करा. आता किती डिजिट्स आहेत, एकच डिजिट आहे. त्या डिजिटचा ड्युप्लेक्स काढा आणि थर्ड पार्टमध्ये लिहा. या 3 पार्ट्समध्ये आपण ड्युप्लेक्सेस लिहिलेले आहेत. आता पुढे त्याला सॉल्व्ह करा. ड्युप्लेक्स ऑफ 9, सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स कसा काढतो आपण, त्या डिजिटला स्क्वेअर करतो. आता दुसरा पार्ट, ड्युप्लेक्स ऑफ 97, 2 डिजिटचा ड्युप्लेक्स कसा काढतो आपण, 2 × 9 × 7. काय पद्धत आहे, 2 डिजिट्स, त्या 2 डिजिटचा प्रॉडक्ट करायचा, त्या प्रॉडक्टला 2 ने मल्टिप्लाय करायचा.
या पद्धतीने आपण 2 डिजिटचा ड्युप्लेक्स करतो. बरोबर. त्यानंतर आता तिसरा पार्ट, सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स, 7चा ड्युप्लेक्स कसा करतो, त्या डिजिटला स्क्वेअर करतो, म्हणजे 7चा स्क्वेअर. आता पुढे या ड्युप्लेक्सेसला सॉल्व्ह करा, न्यूमरिकली सॉल्व्ह करा. 9 स्क्वेअर्ड इज 81. 9 7 63 into 2 126. 9 7 63, 63 गुणिला 2 126, 126. 7 स्क्वेअर्ड इज 49. आता तिन्ही पार्ट्स मध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्सिंगची सुरुवात राईट टू लेफ्ट. सुरुवात करूया. राईट मोस्ट पार्ट आहे 49, 2 डिजिट्स आहे, आपल्याला ठेवायचा एकच डिजिट, म्हणून युनिट्स प्लेस डिजिट 9 आन्सर लाईन मध्ये लिहा. आणि हा जो 4 आहे हा पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 126 प्लस 4 130. हा पार्ट बॅलन्स झालेला आहे. आता या पार्टकडे या, मिडल पार्टकडे या. इथे मात्र 3 डिजिट्स आहेत, 3 डिजिट्स आहे. त्यापैकी युनिट्स प्लेस डिजिट 0 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि 13 जे आहे ते पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये 13 ऍड करा, 94 मिळतात तुम्हाला. 1 + 3 4, 8 + 1 9. 94 मात्र आता जसेच्या तसे लिहा. 9409 हे आन्सर आहे. काय आहे आपला आन्सर? 97 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 9409. बीजांक मेथडनी चेक करा. 97चा पहिले बीजांक काढा, 9 एक्सक्लूड करा, 7 लिहा. 7 स्क्वेअर्ड. 97चा बीजांक 7 आला, म्हणून मी इथे 7 लिहिला आणि त्या बीजांकाचा स्क्वेअर केला. ओके. आता इथे 9 आणि 9 एक्सक्लूड करा, फक्त 4 लिहा. म्हणजे 9409 याचा बीजांक आहे 4. पुढे 7 स्क्वेअर्ड इज 49. बरोबर. आता 49 2 डिजिट्स आहे, म्हणून याचाही बीजांक कॅल्क्युलेट करा. 9 एक्सक्लूड करा, जे उरले किती? 4 इज इक्वल टू 4. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड म्हणजे 97 स्क्वेअर्ड चा बीजांक आहे 4 आणि हे जे आन्सर आहे त्याचा बीजांक आहे 4, म्हणजे आपलं हे उत्तर करेक्ट आहे. पुढलं एक्झाम्पल पाहू. थर्ड एक्झाम्पल, 3 डिजिट्स नंबर 347 चा स्क्वेअर करायचा आहे. मोठ्या मोठ्या नंबर्सचे आपण स्क्वेअर करतोय, पण कुठलाही ताण आणि तणाव नाही. कॅल्क्युलेशन मध्ये जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस कुठेही नाही. हे सौंदर्य आहे या अभिनव गणितातल्या, वैदिक गणितातल्या मेथड्सचं हे सौंदर्य आहे. ही पद्धत तुम्ही तुमच्या रेग्युलर कॅल्क्युलेशन्स मध्ये वापरा. कदाचित ही पद्धत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये अलाउड नसेल, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सचे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी किंवा तुमचे टीचर्स, मॅथ्स टीचर्स किंवा विद्यार्थी जर तुम्ही असाल, शाळकरी विद्यार्थी, 9th आणि 10th मधले जे कुठले शाळकरी विद्यार्थी असतील, त्यांना असे बरेचसे टॉपिक्स आहे, बरेचसे चॅप्टर्स आहे की ज्यांना स्क्वेअरचं काम पडतं. पायथागोरस थिअरम जो स्टेट्स बोर्डला आहे, सीबीएसई बोर्डला पण आहे, अभ्यासाला आहे, त्याच्यामध्ये स्क्वेअर करण्याची आवश्यकता पडते वारंवार. त्यावेळेला ही पद्धत वापरायची, कारण तुम्हाला कुठल्या पद्धतीने स्क्वेअर केलेला आहे ते लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, ती पद्धत लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फास्टेस्ट वेनी, कमीत कमी वेळामध्ये तो स्क्वेअर कॅल्क्युलेट करणं ही गरज आहे. त्यामुळे ही ड्युप्लेक्स मेथड वापरून ते स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचे आणि आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये त्याचा उपयोग करायचा. ठीक आहे. ओके. दिलेल्या नंबरमध्ये 347 मध्ये 3 डिजिट्स आहेत, 1 2 3. नेहमीप्रमाणे लेफ्ट टू राईट सुरुवात करूया आपण. पहिला डिजिट कन्सिडर करा, पहिला डिजिट कन्सिडर करा म्हणजे विचारात घ्या. कन्सिडर करा पहिला डिजिट, त्याचा ड्युप्लेक्स करा. ठीक आहे. आणि पार्ट करा. पण एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची आहे. या ठिकाणी 3 डिजिट्स आहेत, या नंबरमध्ये 3 डिजिट्स आहे. आपण प्रेडिक्ट करू शकतो की आन्सर पार्ट्स मध्ये आन्सर जेव्हा लिहू आपण तेव्हा किती पार्ट्स असले पाहिजे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2n-1. ठीक आहे ना. 2n-1. या ठिकाणी n हा काय मानतो आपण? नंबर ऑफ डिजिट्स इन द गिव्हन नंबर, म्हणजे दिलेल्या संख्येमधले अंक म्हणजे n असतो. किती अंक आहेत, किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स. म्हणजे या n च्या ठिकाणी 3 ठेवा. 2 into 3 - 1 is equal to 5. 2 3s are 6 - 1 5. म्हणजे मित्रांनो आपल्याला 5 स्टेप्स मध्ये उत्तर लिहावं लागणार आहे. ओके. तो पहिली स्टेप तर झालेली आहे. आता दुसरी स्टेप.
काय आहे दुसरी स्टेप? पुढला जो डिजिट आहे तो पहिल्या डिजिटला जॉईन करा. आता तुमच्याकडे 2 डिजिट्स आहेत, त्या 2 डिजिटचा ड्युप्लेक्स करा. ओके, पार्ट करा. आता तिसरा पार्ट, तिसरी स्टेप. मागच्या स्टेपमध्ये या 2 डिजिटचा ड्युप्लेक्स, या 2 डिजिटचा ड्युप्लेक्स आपण लिहिला. आता या स्टेपमध्ये काय करायचं आहे? पुढला जो डिजिट आहे म्हणजे थर्ड डिजिट जो आहे 7, तो पूर्वीच्या 2 डिजिट्सला जॉईन करायचा. आता तुमच्याकडे 3 डिजिट्स आहेत. आता या थर्ड पार्टमध्ये या तीनही डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करायचा. कॅल्क्युलेट करायचा म्हणजे पहिले लिहू आपण, त्यानंतर पुढल्या स्टेपमध्ये ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करू. पार्ट करा. आता 1 2 3 स्टेप्स आपल्या झालेल्या आहेत आणि थर्ड स्टेपमध्ये जितके डिजिट्स दिलेल्या नंबरमध्ये आहेत तितके डिजिट्स ॲट ए टाइम आपण कव्हर केलेले आहेत. याच एका स्टेपमध्ये तीनही डिजिट्स कव्हर झालेले आहेत. आता इन्क्लुजन फेज संपलेली आहे. यानंतर एक्सक्लुजन फेज सुरू होणार आहे. एक्सक्लूड करणं म्हणजे सोडून देणं. आता चौथ्या स्टेपला जिथून सुरुवात केलेली आहे तो डिजिट सोडून द्यायचा, एक्सक्लूड करायचा. आता राहिले किती डिजिट्स? 2 डिजिट्स, 4 and 7, 47. त्याचा ड्युप्लेक्स करा आणि चौथ्या पार्टमध्ये लिहा आणि पार्ट करा. स्लॅश काढा आणि पार्ट करा. पाचव्या स्टेपमध्ये, फिफ्थ स्टेपमध्ये हा जो सेकंड डिजिट आहे तो सुद्धा एक्सक्लूड करायचा. आता किती डिजिट्स आहेत? एकच डिजिट आहे, शेवटचा डिजिट, त्याचा ड्युप्लेक्स करा आणि लिहा. फिफ्थ पार्टमध्ये तो लिहा. म्हणजे 5 पार्ट्स आपण लिहिले, ते अगोदरच आपण प्रेडिक्ट केलेलं होतं, म्हणून या फॉर्म्युल्याला महत्व आहे. 5 पार्ट्समध्ये आन्सर लिहिलं, त्यासाठी आपल्याला 5 स्टेप्स कराव्या लागल्या. इज इक्वल टू, आता पुढे कॅल्क्युलेशन करा. ड्युप्लेक्स ऑफ 3, सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो? त्या डिजिटला स्क्वेअर करतो. पार्ट करा. ड्युप्लेक्स ऑफ 34, 2 डिजिटचा ड्युप्लेक्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो? 2 into 3 into 4. म्हणजे ते जे 2 डिजिट्स आहेत त्यांचा प्रॉडक्ट, असा प्रॉडक्ट घेतो आणि त्या प्रॉडक्टला 2 ने मल्टिप्लाय करतो, दुप्पट करतो. चला पुढे. 347, 3 डिजिटचा ड्युप्लेक्स कसा? पहिला आणि तिसरा डिजिट विचारात घेतो. 2 डिजिट्स आहेत म्हणून त्याचा ड्युप्लेक्स त्याच पद्धतीने काढतो. 2 into 3 into 7 प्लस हा जो मधला डिजिट आहे त्याचा स्क्वेअर करतो आणि तो ऍड करतो. चौथा 47, 2 डिजिट्स ड्युप्लेक्स, 2 into 4 into 7. पाचवा सिंगल डिजिट ड्युप्लेक्स, 7 स्क्वेअर्ड. बरोबर? इज इक्वल टू. आता हे ड्युप्लेक्स कसे काढायचे असतात, तो जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तर आपण त्या पार्ट्समध्ये लिहिलं. आता काय करायचं? आता याला कॅल्क्युलेट करायचं, याचं न्यूमरिकल कॅल्क्युलेशन करून मग पुढल्या स्टेपमध्ये त्याला बॅलन्स करून शेवटचं उत्तर लिहायचं. 3 स्क्वेअर्ड इज 9. पार्ट करा. 2 3 जा 6, 6 4 जा 24. पुढे 2 3 जा 6, 6 7 जा 42. याचं उत्तर आहे 42. या प्रॉडक्टचं उत्तर आहे 42. प्लस 4 स्क्वेअर्ड इज 16. आता या दोघांची ऍडिशन करा. 42 प्लस 16, 8 and 5, 58. ओके, पार्ट करा. 2 4 जा 8, 8 7 जा 56. पार्ट करा. पुढला पार्ट 7 स्क्वेअर्ड इज 49. म्हणजे या 5 पार्ट्समध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे. बेसिकली हे उत्तर आहे पण इम्बॅलन्स्ड आहे. आता याला बॅलन्स करायचं आहे. इम्बॅलन्स का आहे ते लॉजिक पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्षात घ्या. 1 2 3 4 5 हे 5 पार्ट्स दुसरं तिसरं काहीही नसून फायनल आन्सर मधल्या प्लेस व्हॅल्यूज आहेत. बरोबर ना? फायनल आन्सर मधल्या प्लेस व्हॅल्यूज आहेत. म्हणून याला बॅलन्स करून आपल्याला फायनल आन्सरच्या फॉर्म मध्ये लिहावं लागणार. युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस, थाउजंड्स प्लेस, 10,000 प्लेस. आता नियम असा आहे की सगळ्या या राईट साइडेड पार्टमध्ये एकच डिजिट असतो आणि लेफ्ट मोस्ट पार्टमध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील, पण इथे तर 2-2 डिजिट्स आहेत. म्हणून एक डिजिट प्रत्येक पार्टमध्ये ठेवून उरलेले म्हणजे लेफ्ट साइडेड डिजिट्स, हायर प्लेस डिजिट्स त्या पार्टच्या डावीकडल्या पार्टमध्ये आपण
पास करतो म्हणजे ऍड करतो. ही सुरुवात आपण करू राईट टू लेफ्ट, आणि ही नेहमीच राईट टू लेफ्ट करण्याची प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. आता राईटमोस्ट पार्ट 49, 9 ठेवा, युनिट्स प्लेस डिजिट 9 ठेवा आणि 4 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 56 प्लस 4 किती? 56 प्लस 4 किती? 60. हा पार्ट बॅलन्स आला. या पार्टकडे या. युनिट्स प्लेस डिजिट 0 ठेवा आणि टेन्स प्लेस डिजिट 6 पास करा. 56 प्लस 6 किती होतात? 56 प्लस 6 64. 8 प्लस 6 14 आणि येस 64. हा पार्ट बॅलन्स झाला. आता या पार्टकडे या. 4 लिहा, 6 कॅरी करा. 24 प्लस 6 किती होतात? 30. हा पार्ट बॅलन्स झाला. या पार्टकडे या. 0 युनिट्स प्लेस डिजिट 0 ठेवा आन्सर लाईन मध्ये आणि 3 पास करा. 9 प्लस 3 किती? 12. हा मात्र लेफ्टमोस्ट पार्ट आहे, म्हणून आपल्याला हा पार्ट जसाच्या तसा लिहायचा आहे, कारण लेफ्टमोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट्स असले तरी चालतील. बरोबर? तर आता आपण फायनल आन्सर लिहूया. तर फायनल आन्सर 347 स्क्वेअर्ड. 347 स्क्वेअर्ड इज इक्वल टू आपलं उत्तर काय निघालेलं आहे? 120,409 म्हणजे 1,20,409. आता बीजांक पद्धतीने हे आन्सर करेक्ट आहे की नाही हे चेक करूया आपण. पहिले बेसचा बीजांक काढा. 3 प्लस 4 7, 7 प्लस 7 14 म्हणजे बीजांक 5. 5 चा स्क्वेअर. बेसचा बीजांक 5 आहे आणि त्याला स्क्वेअर केलेला आहे. 9 काढून टाका. 1 प्लस 2 3, 3 प्लस 4 7. पुढे 5 स्क्वेअर्ड इज 25. 25 चा पुन्हा बीजांक काढा. 2 प्लस 5 7 आणि राईट हँड साइड आहे 7. दोनही साइड्स इक्वल आहेत आणि आपलं हे उत्तर करेक्ट आहे. बरोबर? तर मित्रांनो, या पद्धतीने ड्युप्लेक्सेस वापरून कुठल्याही नंबरचा स्क्वेअर करता येतो, तोही प्लेफुली, अगदी हसत खेळत, रमत गमत आणि परफेक्ट. ठीक आहे, पण एकच आहे की या प्रकारच्या मेथड्सला खूप प्रॅक्टिस असावी लागते, कारण मेंटल कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत आणि ते चांगलं आहे. जितकी तुम्ही मेंटल कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं मॅथमॅटिकल टॅलेंट वाढेल. बरोबर? कारण एखाद्याला गणित का कठीण जातं? कारण त्या व्यक्तीमध्ये, त्या स्टुडंटमध्ये लॉजिक म्हणजे तर्क आणि अलर्टनेस म्हणजे अवेअरनेस हा कमी पडतो. अलर्टनेस, अवेअरनेस आणि लॉजिक हे कमी पडतात. या पद्धती अशा आहे की तुमच्या ब्रेनला ती सवय लावून देतात. लॉजिक कसं लढवायचं आणि अवेअर कसं राहायचं. लक्षात घ्या, अवेअर राहण्याचीच प्रोसेस. लक्षात घ्या, अवेअर राहण्याचीच प्रोसेस आहे ही. अलर्टनेस वाढवण्याचीच प्रॅक्टिस आहे. एक जरी ड्युप्लेक्स तुमचा इनकरेक्ट आला, चुकला, तर पूर्ण एक्झाम्पल चुकतं. याच सारखी मला आवडणारी आणखीन एक पद्धत म्हणजे ऊर्ध्व तिर्यक भ्याम सूत्राच्या आधारे केलेलं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ऊर्ध्व तिर्यक मल्टिप्लिकेशन आणि ऊर्ध्व तिर्यक डिव्हिजन. ऊर्ध्व तिर्यक डिव्हिजनलाच आपण भजांक डिव्हिजन असंही म्हणतो. जो स्टुडंट या मेथड्सची भरपूर प्रॅक्टिस करेल, 3 ते 4 महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला दिसेल. बिलकुल 100%. आम्ही हे असे भरपूर प्रयोग केलेले आहेत. बराच फरक पडलेला दिसतो. त्याचं कॅल्क्युलेशन आणखीन चांगलं झालेलं असतं. आता पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण अल्जेब्रामध्ये सुद्धा या पद्धती अप्लाय करणार आहोत. त्या पद्धती सुद्धा अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे या पद्धतींवरती मास्टरी करा, भरपूर प्रॅक्टिस करा. ठीक आहे? तर आता पुढल्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण पाहणार आहोत, हीच पद्धत पाहणार आहोत, पण सिंगल लाईनमध्ये आन्सर कसं लिहायचं हे आपण पाहणार आहोत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.